की आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा दिली जावी। तर सकाळच्या वेळची दृश्य जी आहेत आपण या ठिकाणी पाहताय, शाळेमध्ये आंदोलनकर्ते जे आहेत ते घुसलेले होते आणि त्यांच्याकडून तोडफोड करण्यात आलेली होती। ती दुपारी 1 वाजताची दृश्य जी आहेत आपण या ठिकाणी पाहताय। संतप्त नागरिक जे आहेत ते शाळा परिसरामध्ये घुसले आणि शाळेची तोडफोड त्यांच्याकडून करण्यात आली। शाळेच्या परिसरामध्ये दृश्य ज्या ठिकाणी पोलीस सुद्धा आलेले होते आणि पालकांची नागरिकांची समजूत त्यांच्याकडून करण्यात आलेली होती। मात्र संतप्त पालकांनी नागरिकांनी या ठिकाणी शाळेची तोडफोड केलेली आहे। 13 आणि 14 तारखेला 3.5 वर्षाच्या 2 मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली। मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप करण्यात आला। या प्रकरणी प्रशासनाकडून कारवाई सुद्धा करण्यात येते। मुख्याध्यापिकेवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। जे शाळेतले संबंधित कर्मचारी होते त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला जो आहे तो चालवला जाईल आणि आरोपीला फाशीची शिक्षा दिली जाईल असं सांगण्यात आलेलं आहे। कारवाई जी आहे ती केली जाते। कायद्यानुसारच सर्व काही केलं जाईल, कायद्यानुसारच सर्व काही पावलं उचलली जातील असं सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे। मात्र या ठिकाणी नागरिक जे आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। मी सध्या उभा आहे शाळा परिसरामध्ये आणि आपण पाहू शकता या ठिकाणी जे आहे पालकांनी या ठिकाणी तोडफोड केलेली आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी जो दगडफेक आहे शाळेवरती केलेला आहे। या दगडफेकीमध्ये या ठिकाणी जे काचा आहेत, खिडक्या आहेत या शाळेच्या या पूर्णपणे तुटलेल्या आहेत। या ठिकाणी आता पोलीस मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत। पोलिसांनी या ठिकाणी सौम्य लाठीचार्ज देखील केलेला आहे आणि त्यामध्ये जे या ठिकाणी आंदोलनकर्ते या ठिकाणी जमा झालेले, पालक जमा झालेले मोठ्या प्रमाणात त्यांना या ठिकाणाहून हलवण्यात आलेलं आहे, दुसरीकडे नेण्यात आलेले आहेत। या ठिकाणी आपण पाहू शकतो की बाजूला जी कुंडी आहे ती पूर्णपणे पडलेली आहेत। काही ठिकाणी काचा फुटलेल्या आहेत, अनेक ठिकाणी या ठिकाणी तोडफोड करण्यात आली आहे, दगडफेक करण्यात आलेली आहेत। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे नुकसान ते शाळेचा करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी या ठिकाणी वेळेवरती पोहोचून या ठिकाणी जे आहेत ते शांततापूर्वक या ठिकाणी पालकांना या ठिकाणीहून काढण्यात पोलिसांना यश मिळालेलं आहे। मात्र रेल्वे स्टेशन परिसरात अजून देखील आंदोलन अशाच प्रकारचं सुरू आहे। सकाळपासून हे आंदोलन 8 वाजता या ठिकाणी पालकांचा मोठा जमाव आलेला आणि या ठिकाणी पालकांचा जमाव जो आहे या शाळा परिसरामध्ये आलेला आणि या ठिकाणी त्या शाळेच्या संस्थापकावरती आणि त्याचबरोबर शाळेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी आमच्याशी संपर्क साधावा, आमच्याबरोबर बोलावा अशी मागणी जी आहे ती पालकांकडून केली जात होती। आणि मात्र या ठिकाणी मुख्याध्यापक असतील किंवा 2 व्यवस्थापक असतील किंवा कर्मचारी असतील त्यांना या ठिकाणी सस्पेंड करण्यात आलेलं। मात्र सस्पेंड करून या ठिकाणी तरी देखील शाळा प्रशासनाने आमच्याकडे बोलावा अशी मागणी जी आहे ते या ठिकाणी करत होते। मात्र पालकांना संबंधित कोणी बोलण्यासाठी येत नव्हतं शाळा प्रशासन, त्यामुळे संतप्त पालकांनी या ठिकाणी तोडफोड केलेली आहे। आपण पाहू शकता की खिडकी असेल शाळेची, ती खिडकी पूर्णपणे तोडलेली आहे। अनेक क्लासरूममध्ये जाऊन तोडफोड मोठ्या प्रमाणात केलेली आहेत, काचा फोडण्यात आलेल्या आहेत। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आता पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहेत। पोलिसांनी मोठा बंदोबस्त शाळा परिसरामध्ये लावलेला आहे। एकंदरीत या ठिकाणी येणारे जे पालक आहेत त्यांना आव्हान देखील पोलिसांकडून केले जात आहे। तरी देखील या ठिकाणी मोठा संतापाची लाट जी आहे ती नागरिकांमध्ये, बदलापूरकरांमध्ये आणि त्याचबरोबर पालक वर्गामध्ये या ठिकाणी संताप या ठिकाणी दिसून येत आहे।